नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण परीक्षांची वाट बघतोय आणि काही जे आहेत तर निकालाची सुद्धा वाट बघणं चालू आहे सध्या. आणि काही एक्झाम्स ज्या आहेत त्या अजूनही कंडक्ट झालेल्या नाही आहे, जसे की आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल. तर यांच्या ज्या एक्झाम आहेत त्या अजूनही कंडक्ट झालेल्या नाही आहेत आणि ज्या एक्झाम कंडक्ट झाल्या त्यांचे निकाल अद्याप लागलेले नाही आहेत. तर त्या संदर्भातच एक महत्त्वाचे अपडेट आहे. निकाल काहींचे लागलेले आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. अशा काही बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. तर त्यापैकी एक आनंदाची बातमी आहे त्यामध्ये. तर एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आता अपडेट आलेली आहे आणि निकालसुद्धा प्रसिद्ध हळूहळू करणं चालू आहे विविध झेडपींचं. तर आता आपण बघूया नेमकं कोणते कोणते पेपर आता बाकी आहेत. तर आता आपण जर बघितलं तर कंत्राटी ग्रामसेवकचा पेपर बाकी आहे. त्यानंतर आरोग्यसेवक महिला बाकी आहे. आरोग्यसेवक 50%, आरोग्यसेवक 40% आणि त्यानंतर पर्यवेक्षिका यांचा पेसा संवर्गाचा काहींचा पेपर बाकी आहे, तर काहींचा झालेला आहे. तर आता नेमकं DV कशाचा होणार आहे आणि निकाल कशाचा लागला आहे ते आपण बघूया. आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद लातूर आपण बघू शकतो. इथे जिल्हा परिषद लातूरने त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. आणि जे वेळापत्रक आहे तर ते औषध निर्माण अधिकारी या पदासाठीची हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक असणार आहे. तर 3 एप्रिल या रोजी त्यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पदाची जी गुणवत्ता यादी आहे तीसुद्धा यासोबत त्यांनी प्रसिद्ध केली आहे. आपण इथे बघू शकतो आहे. इथे त्यांनी सांगितलं आहे 3/4/2024 रोजी म्हणजे 3 एप्रिल रोजी 11 वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे. तर डेट आणि आपल्याला ठिकाण जे आहे ते दिलेलं आहे, स्थायी समिती जिल्हा परिषद लातूर. तर आपण बघू शकतो इथे खाली कागदपत्रे आपल्याला कोणते कोणते लागणार आहेत तर ते सुद्धा इथे आपल्याला दिलेले आहे. प्रत्येक जिल्हा परिषदेने असाच क्रायटेरियामध्ये आपल्याला जे प्रसिद्धीपत्रक आहे ते दिलेलं दिसून येतं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर त्यामध्ये तुम्ही जे ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याच्या अर्जाची प्रिंट आणि तुम्ही फॉर्मची फीस भरलेली असेल तर त्याची पावती असेल तर ती लागणार आहे. त्यानंतर माहितीबरोबर असल्यास स्वयंघोषणापत्र, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबतचे सगळे मूळ प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. तुम्ही राखीव प्रवर्गात असाल तर त्यासंबंधी सर्टिफिकेट वगैरे असेल तर, नॉन क्रिमिलियर जर अर्ज करणारे उमेदवार जर जातीमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये असतील तर तुम्हाला ते लागणार आहे. त्यानंतर नावात बदल असेल तर तसं, आणि लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर संगणक अर्हता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर ओळखप्रत, आधार कार्ड वगैरे जे असेल ते, त्यानंतर ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र, त्यानंतर बाकीचे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे आपल्याला लागणार आहेत. आणि त्याची यादी जी आहे उमेदवारांची तर इथे खाली आपल्याला दिसून येते. खाली इथे यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. तर ते यादीतले जे उमेदवार असतील तर त्यांनी तिथे उपस्थित राहायचं आहे. आता दुसऱ्या एका जिल्हा परिषदेचं बघूया. अजून एक जिल्हा परिषद आपण बघितली तर एक जिल्हा परिषद कोल्हापूरचं सुद्धा टाईमटेबल आता प्रसिद्ध झालं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि औषध निर्माण अधिकारी याच पदासाठीचं जे वेळापत्रक आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. 2 एप्रिल 2024 रोजी 11 वाजता यांनी सांगितलेलं आहे. आधी आपण बघितलं होतं लातूरचं, तर लातूरचं आहे 3 तारखेला आणि जिल्हा परिषद कोल्हापूरचं असणार आहे 2 तारखेला. तर अशा पद्धतीने हे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध झाले आहे. बाकीचे जे वेळापत्रक वगैरे असतील तर ते तुम्हाला टेलिग्रामवर कळवले जातील. तर आपण इथे बघू शकतो आहे 2 साक्षांकित प्रती त्यांनी सांगितलेले आहेत. तर 2 आपल्याला झेरॉक्स प्रती तिथे घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. स्वयंसाक्षांकित प्रती आपल्याला लागणार आहेत, म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रती तिथे आपल्याला घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. आपण इथे बघतो आहे इथेसुद्धा कागदपत्र जे आहे ते आपल्याला इथे दिलेले आहेत. तेच कागदपत्र सेम असणार आहे, काय त्यात काहीही बदल नसेल. पूर्ण कागदपत्रांचं जे क्रायटेरिया आहे तो त्याच पद्धतीने असणार आहे. आणि इथेसुद्धा उमेदवारांची यादी जी आहे ती इथे दिलेली आहे, आपण बघू शकतो आहे. तर अशा पद्धतीने बाकीच्या झेडपीचं सुद्धा अपडेट जे आहेत ते अपडेट येत राहतील आणि ते अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा येत राहतात. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही
टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला कळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अधिकारी. तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.